समर्थ मित्रांचे संस्थापीय अध्यक्ष राहुल काळे आज याचा वाढदिवस आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थित आपल्याला साजरा करत आहे. खरं तर राहुल हा युवा कार्यकर्ता आणि ज्या वेळेस राहुलबद्दल बोलायचं ज्या वेळेस प्रसंग येतो त्यावेळेस मी त्याला सांगत असतो की राहुल धम्मरत्न मित्र म्हणत ठीक आहे, एक मर्यादित आहे. तू ह्या प्रवाहामध्ये तू विधान पक्षाच्या प्रवाहामध्ये आहे आणि समाजाचं नेतृत्व या ठिकाणी एक शहराध्यक्षपद घेतो. आम्ही समितीच्या सोबत आहोत आणि शहराध्यक्ष त्यांच्या आशीर्वादाचं नेतृत्व करतो. कारण तू युवा कार्यकर्ता आहे, तू युवकाचं असं स्थान आहे. आता आम्ही सगळे विरोधी पक्षाचे जे कार्यकर्ते बहुतेक कार्यकर्ते आता जवळजवळ 60च्या पार झाले आणि ज्यावेळेस आमच्या डोळ्यासमोर ज्यावेळेस आम्हाला असं वाटतं का आम्ही ज्यावेळेस युवा अवस्थेमध्ये होतो, ज्यावेळेस आम्ही युवा दशेतील कार्यकर्ते होतो, त्यावेळेस जी आमच्या जी तळमळ जी आहे तर आम्ही सर्व ते तुझ्या रूपाने पाहतो. जी तळमळ आम्ही तुझ्या रूपाने पाहतो आणि आम्हाला आशा आहे का जसं आम्ही 30-40 वर्ष या क्षेत्रामध्ये समाजाचं नेतृत्व केलं, काम करत आहोत, त्याच पद्धतीने तुलासुद्धा एक मोठी नाही का स्वप्न आहे, एक मोठी नाही का तू भरारी घेऊ शकतो याची आम्हाला खात्री आहे. आणि म्हणून आपलं जे मित्रमंडळ आहे ते मित्रमंडळ राहू देच, पण त्याच्यासोबत तू पक्षामध्ये आहे, पक्षाची जबाबदारी स्वीकार, समाजाचं नेतृत्व कर आणि सर्व समाजाला एकत्रित घेऊन अशा पद्धतीने तुला वाटचाल करता येईल. आणि आम्ही सर्व तुझ्या पाठीमागे खंबीर उभं राहू, तुला मार्गदर्शन करू. कारण आता आम्हाला नेतृत्व करायचं नाही, आम्हाला आता नेतृत्व करायचं नाही. हे आमच्यासमोर एक समाजाचं नेतृत्व आम्हाला अपेक्षित आहे का ज्याला समाजाची खरी जाण आहे. आणि राहुलला कोणाच्या बॅनरची गरज नाही. शरद पवारमुळे नाही का अजितदादा आहे तसं राहुलचं नाही. राहुल स्वतःच आहे, राहुल काळे हा स्वतःच राहुल काळे. तर राहुल काळेच्या पाठीमागे के एम काळेचं बॅनर आहे आणि के एम काळे हे जे आहे ते ISP इंडिया सेक्रेटरीमध्ये स्वतः त्यांचं एक नाही का युनियन लीडर म्हणून त्यांनी त्यांचं स्थान निर्माण केलेलं होतं. आणि आम्ही नाही का आम्हाला योग होता का आम्ही त्यांच्यासोबत काम केलं. त्याच्या आधी पॅन्थर होते आणि त्याच्या अगोदर ते पॅन्थर होते. हे तुमच्या माहितीसाठी सांगतो. एक एअरफोर्सची टीम असायची, ती टीम आम्हाला खूप वैताग द्यायची, इतका वैताग द्यायची का ते कमांडिंग ऑफिसरचं बात करू हे करू. त्याची जायचं असल्यानंतर मी आधी निघून जायचं, आम्ही सगळं पळून जायचो. त्यांना हँडल कसं करायचं मोठा प्रश्न होता. तर ते मामा बसून होते तिथं पुढच्या म्हणून मामा तुम्ही बसा झाला त्याचा बंदोबस्त पहिलाच करून ठेवला होता. जसे ते आले म्हणतो आम्हाला बस जे मी बात करणे काहीच आणि ते आलं ते म्हणे आमची कम्युनिटीची टीम तर आमची राहण्याची व्यवस्था काय केलं, आमची जेवणाची व्यवस्था काय केलं. आता त्यांनी काय सगळं ऐकून घेतलं. त्यांना समजलं कसं येईनी हे गडबड माझ्या गळ्यात मारली. तर असा एक तो प्रसंग होता. आणि त्यांचा आदर पूर्वीपासून करायचं ते आम्हाला मार्गदर्शन करायचे. आपल्या पंचायतच्या निवडणुकीमध्ये त्यांनी मार्गदर्शन केलं, ब्याण्णवच्या निवडणुकीने मला मार्गदर्शन केलेले. आणि राहुल त्यांचा वंश, राहुल त्यांचा वारसा चालवणार आहे. म्हणून राहुलला कोणाच्या बॅनरची गरज नाही, हे खात्रीशीर तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. आणि राहुल निश्चित समाजात नेतृत्व करेल ही आम्हाला सगळ्यांना आशा आहे. आणि म्हणून अशा आमच्या सर्व युवा नेत्याला मी ही पण पक्षाच्या वतीने वाढदिवसाच्या अधिकाऱ्यांनी शुभेच्छा देतो. त्याच्या इच्छा आकांक्षा मनोकामना सर्व त्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो, त्याच्या हातून समाजाचं आपल्या घरची आपल्या समाजाची सेवा घडो अशी भगवान तुमच्या प्रार्थना करतो. पुन्हा एकदा राहुल